या. या. बस मी बॅग ठेवून येतो. पाणी घ्या. लांबून प्रवास करून आल्यावर दमल्यासारखं होतं नाही का? मोहोळपासून 200-250 किलोमीटर असेल पुणे. हा, तेवढं आहे. एकदाच आली होती पुण्यात गणपती बघायला. मामा घेऊन आला होता. बरं, मी 2 दिवस कामावर सुट्टी टाकतो, जातच नाही. तुम्हाला पुणे फिरून आणतो सगळं. तुम्हाला आराम करायचा असेल तर करा. चहा प्यायची इच्छा झाली. तुम्ही पिणार? मी बनवते. मी बनवतो की. तुम्ही कशाला? सवय आहे मला. 10 वर्षापासून पुण्यातच राहतोय बॅचलर. चिकन, मटन, कुठली बी भाजी सांगा, स्वतःची कपडे स्वतः धुवायची. उद्यापासून मी बनवत जाईल. बायको त्यासाठीच असते ना? नाही, असं काही नसतं. माणसाला प्रेमाची, जिव्हाळ्याची गरज असते, म्हणून बायको असते. नात्यात प्रेमच नसेल तर? प्रत्येक गोष्टीला औषध असते, वेळ. वेळेनुसार माणसं जवळ येतात आणि मग एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण म्हणजे एकदा लग्न झालं की सुटका नाही? आपल्या संस्कृतीत तरी नाही. डिवोर्स हा एक ऑप्शन आहे आता. तुमचं आहे माझ्यावर प्रेम? कंडोम आहे तुमच्याकडं? हा, काही नाही. चहा आणताय ना? आणतो. हॅलो रव्या. अरे, लग्न झाल्यावर बायका असले प्रश्न विचारतात का रे? कसला? ते आहे का? ते म्हणजे काय, अवघड जागा? येड्या भोकाचा आहे का रे तू जरा? अरे मग सरळ सांग ना, तू तर बायकांच्या वर लाजायला लागलाय. कंडोम. अरे येड्या, वहिनी सेफ्टीसाठी विचारत असतील. आणि मी नवरा आहे तिचा, कसली सेफ्टी? अनवॉन्टेड प्रेग्नन्सी. मग मला बाळ पाहिजे ना.
अरे वहिनीला नको असं. असं कसं? अरे वय झालं आता, परत पोरं नाही व्हायची. अरे मग तसं तुम्ही दोघं नवरा बायको बोलून घ्या ना. बरं चालतंय, मी करतो तुला नंतर फोन. बर चाल. असं काय बघताय, भूत बघितल्यासारखं? काय नाही, चहा घ्या. बिना मेकअपच्या मुली किती सुंदर दिसतात नाही का? म्हणजे माझं मन मला नेहमीच सांगतं असं. मस्का मारताय? नाही हो, सुंदर मुलीचं कौतुक करायला कशाला मस्का मारायला लागतंय? सवय आहे वाटतं. नाही हो, माझ्या आयुष्यातल्या तुम्ही पहिल्याच. बरं. जवळ ये. ये धर, मिठीत घे ना. पकड मला, पकड, पकड ना. घे ना. नको नको नको. स्नेहा, स्नेहा, काय झालं? तुम्ही बाजूला सरका, जवळ नका येऊ माझ्या. अहो पण सांगितलं ना मी, बाजूला सरका तुम्ही. आबांचा फोन आला होता, पोचले का विचारायला. म्हणलं दुपारीच पोचलो. मग आईकडे फोन दिला. आईचा निरोप आहे तुम्हाला. 1 वर्षात पाळणा हल्ला पाहिजे म्हणली सोनबाईला सांग. आपल्याला लवकर तयारी केली पाहिजे बाळाची. कोणाच्या? आपल्या. बायको यासाठीच हवी असते वाटतं. तुम्ही गैरसमज का करून घेता? मला बाळ नकोय. आपण कधी ना कधी प्लॅनिंग करावंच लागेल ना. कधीच नाही. हे तुम्ही लग्नाआधी सांगायला पाहिजे होतं ना. तेव्हा का नाही सांगितलं? तुम्ही लग्न आधी विचारलंच नाही मला. पण लग्न झाल्यावर ते प्रत्येकाचं असतंच ना. म्हणजे लग्न झाल्यावर बाळ होतच. सगळ्यांची गोष्ट वेगळी आहे, माझी वेगळी आहे. मला आई नाही व्हायचं. आणि तुम्हाला सांगून ठेवते,
शारीरिकदृष्ट्या माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नका. मला आवडणार नाही. हॅलो रव्या, अरे लय अवघड झाले राव. माझ्या बायकोचं कुठेतरी लपड आहे असंच वाटतंय मला आता. काय करू मला सुचतच नाही राव. नंतर फोन करतो. काय समजाना झालंय बाबा. हे बघ योग्य, अरे बायका सुरुवातीला नाहीच म्हणत असतात, पण हळूहळू आहे ना सगळं बरोबर होतं. तू आहे ना, मी सांगतो तेवढं कर. एकदा बेडरूम मध्ये गेला ना, बायकोला डायरेक्ट पाठीमागून मिठी मारायची, सगळं व्यवस्थित होते. पण मारणार नाही ना? अरे काय नाही होत, तू बिंदास जा. बरं चालतंय. काय वाटलं तर परत फोन करतो. हा चालेल. अहो काय झालं एवढं वरडायला? घाबरलो ना मी. आणि मी घाबरले त्याचं काय? असं चोरासारखे काय इथं येऊन बसले तुम्ही? माझ्याच घरात मी कशाला चोरासारखं येईन? मला माहित आहे घरच्या चोरांचा काय उद्देश असतो तो. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? हा, माझ्याच बायकोला हात लावायला मी काय कोणाला घाबरतोय का? का मला कोणाची भीती आहे? तुम्ही माझ्याशी लग्न केलं म्हणजे काय मला विकत नाही घेतलं? मला हात लावायचं नाही. ते हात नाही लावायचं म्हणजे मग आपल्याला पोरं बाळ कशी होणार? आपल्याला बाळ नको का? मी सांगितलं ना तुम्हाला, मला बाळ नकोय म्हणून. बर, सेफ्टी वापरू काही दिवस. उठा इथनं आणि बाहेर झोपा. नाही जाणार. मीच जाते बाहेर झोपाय. आओ आता तुम्हीच मागाशी म्हणले ना कंडोम आहे का? ते मी असंच बोल, पण तुम्हाला परत सांगते, माझ्या जवळ यायचं नाही. तुम्ही झोपा इथं, तुमची बेडरूम असेल. मी बाहेर जाऊन झोपते. आओ आता आपलं लग्न झालं, आपण नवरा बायको आहे ना. नवरा बायकोने शेजारी शेजारी झोपायचं असतं. तुम्हाला काही येड लागलंय का? हो, लागलंय मला येड. हॅलो रव्या, अरे करच झाला इथं. अरे बायको हातच लावून द्याय ना. असं वाटतं आता आमच्यात काही होणारच नाही. नाही रे, अरे बायका अशा नाही वागत. अरे ह्या नवरा बायको मधल्या आहेत ना बेसिक गोष्टी असतात. आता मी काय करू, मला काहीच कळत नाही. हे बघ, अशा वेळी ना एकच होऊ शकतं, बायकोला विचारायचं नाही, डायरेक्ट आक्रमण करायचं. अयो, आक्रमण? अरे दीप्याची बायको पण अशीच वागायची. अरे दीप्याने पण तेच केले. अरे 2 दिवसात सुतासारखी सरळ झाली. तू पण तेच कर. मग काय व्हायचं नाही ना रे? येडाय काय रे तू? अरे काय नाही होत, या नवरा बायको मधल्या गोष्टी असतात. मला सांग, तू काय पारख्या बायका चालल्या वय? हा ते बी आहे.
बर बघतो. ठेवू का? आक्रमण. जिंकू किंवा मरू, माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू. चला. तुम्ही परत आले? आओ, तुम्ही माझी पट्टराणी. लय स्वप्न बघितली लग्नाआधी. पाकिट बी आणले. द्या की एकदा. तुम्हाला सांगून ठेवते, माझ्या जवळ यायचं नाही. येणार लांब जा माझ्यापासून. नाही जाणार. तुम्हाला सांगितलं ना माझ्या जवळ यायचं नाही. नाही येत. तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का? जा माग. जात की. एक केस द्या ना. लगेच झोपणार. तुमच्या आई बापानं काही तुमच्यावर संस्कार बिंस्कार केलेत का नाही हो? नवऱ्याला कोणी मारतं का? बायकोची इच्छा नसताना तिच्यावर जबरदस्ती करताय. तुमच्या आईबापांनी तुमच्यावर संस्कार केलेत की नाही? ज्या बाईला पुरुषाचं मन कळत नाही ना, ती बाईच नाही. ज्या पुरुषाला स्वतःच्या बायकोचं मन कळत नाही तो पुरुषच नाही. उलट उत्तर देता. हा, मला माहिती आहे तुमचं ना, तुमचं कुठेतरी लफडं सुरू आहे. म्हणूनच मला हात लावून देत नाही. पुरुषाला पराभव दिसला की तो बाईच्या चारित्र्यावर संशय घेतोच. माझ्यातली रग दाखवली ना, इथंच आडवं व्हाल. गुडघ्यात मेंदू असणारा माणूस असाच बोलू शकतो. बा झालं. लय झालं तुमचं. आत्ताच्या आत्ता बापाला फोन करायचा, म्हणजे सकाळपर्यंत न्यायला येते. बॅग भरायची आणि निघायचं. झाक मारली आणि बायको केली. मला ना पस्तावा झालाय लगीन करून. माझी अवस्था काही वेगळी नाही. माझं चुकलं. घ्या. तुला घे की चहा. माझा झाला सकाळीच. अजून अंगावरली हळद नाही उतरली तुमच्या आणि गावापर्यंत बांधणार आली तुमची. कालच आलाय ना पुण्याला तुम्ही? इथं आल्यावर चहा पाणी काय केलं का नाही, का डायरेक्ट भांडायलाच सुरुवात केली? तुमची मुलगी भांडकुदळ नाही ना? मामा जावायच भांडकुदळे. अहो तसं नाही म्हणायचं तिला. पोरगी आमची आलडी थोडी, समजून घ्या.
जरा साध्या साध्या गोष्टी कळत नाही यांना. कोणत्या साध्या साध्या गोष्टी? बघितलं का मामा, हे असं आडव्यात बोलती. स्नेहा, आम्ही तुला घरी एवढं चांगलं शिकवलंय, ते असं आडवं बोलायसाठी का? अहो नाना, मी काय आडवं बोलले ते तरी विचारा की त्यांना. अगं मग काहीतरी झाल्याशिवाय आम्हाला फोन केलाय का तुम्ही? तुमच्या जावई बापूंनाच विचारा की. जावई बापू, तुम्हीच सांगा आता नेमकं काय झालंय. अहो मामा, आता मी काय सांगणार? नवरा बायकोच्या संसारातल्या गोष्टी मामीला घेऊन आले असते तर मग त्यांनी सांगितल्या असत्या 2 गोष्टी समजून. आमच्यासारखं नाही, याच्यात काय बोलावं तेच मला कळत नाही. आता तुम्हीच सांगा काय करू आम्ही. तर काय करता मामा, तुमच्या मुलीला घेऊन जा 4 दिवस गावाला. खरं तर आईनीच लग्नाआधी सगळ्या गोष्टी समजून सांगायच्या असतात, पण सांगतो मी तिला तसं, आणि 4 दिवसांनी पोरगी माघारी पाठवून देतो. जावई बापू, काय चुकलं असेल माझ्या पोरीकडनं तर मला माफ करा. गावातली लोक तर आता मला नावच ठेवणार आहे. 4 दिवस नाही झाले लग्नाला आणि पोरगी माघारी आली. उरक तुझं. कोणाला सांगताय नाना, ज्यांना साधी माणुसकी सुद्धा नाही? हे बघा, आता तुम्ही भांडत नका बसू. जा, तू तुझी बॅग भर. आजकालच्या पोरी 4 पुस्तकं शिकल्या का त्यांना वाटतंय त्यांना लय माहिती झाले. मग कोणाशी कसं बोलतोय, काय बोलतोय, काय बी कळत नाही. मामा, मी येतो जरा आत. चहा घ्या. हा हा. काय शोधताय? मला इच्छा नाही परत यायची. म्हणजे माझ्याकडून तरी हा संसार मोडला. आपण वेगळे होऊया. अहो, संसार मोडायला अजून नीट सुरू तरी होऊ द्या. मोडल कसा लगेच? ते तुम्हालाच माहिती. तुम्ही माहेर राहून 4 गोष्टी शिकून याव्यात म्हणून तुम्हाला माहेरी पाठवतोय. मला परत यायची इच्छाच नाही. घ्या लॉकरची चावी. आज एवढ्याशा कारणावरनं तुम्ही माझ्या बापाला घरी बोलवून घेतलं. पुढे अख्खं आयुष्य पडले. कसं निभावणार आपण? त्यापेक्षा आत्ताच वेगळं झालेलं बरं. वेगळं होणं सोपं वाटतं का तुम्हाला? नाहीये सोपं, पण पर्याय नाहीये. जाते. थांबा. काय? हे 2000 रुपये ठेवा. नकोयत मला. अहो राहू द्या. बोलले ना नकोयत म्हणून. आहेत माझ्याकडे. ऑनलाईन पाठवतो. वाटेत आडीनडीला उपयोगी पडतील. येते मी.
लवकर या, वाट पाहिन. वाट बघत बसू नका. तुम्हाला जशी मुलगी आवडते तशी मुलगी शोधून लग्न करा तिच्याशी. जाताना तरी असं कडवड बोलू नका. येते मी. काळजी घ्या आणि वेळेवर जेवण करत जा. येतो जावई बापू. अहो, काय करताय? अहो तो सुद्धा आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचाच भाग आहे. पती हा पत्नीपेक्षा वयानं आणि मानानं मोठा असतोय. पत्नीनं त्याला मान दिलाच पाहिजे आणि पतीनं देखील पत्नीला सन्मान दिला पाहिजे. या दोन्ही गोष्टी ज्या ठिकाणी जुळून येतात तिथंच सुखाचा संसार होतोय. आम्ही आमच्या पोरीवर चांगले संस्कार केलेत, पण कुठं काय चुकलं कुणास ठाऊक. येतो जावई बापू. लवकर या. माझी वाट बघत बसू नका. तुम्ही दुसऱ्या लग्नाची तयारी करा. मला आवडायला लागलात तुम्ही. तुमच्यावर प्रेम करायला लागलोय मी. तुम्हाला समजून घ्यायला मला जरा उशीरच झाला. तिच्या डोळ्यातला पाऊस हारिता रिता, तिच्या मनातला उमजेना का गुंता. त्याच्या डोळ्यातला पाऊस हा रिता रिता, त्याच्या मनातला उमजेना का गुंता. कळेना कसे कुठले उसासे, कळेना कसे कुठले उसासे, मिळेना दिलासे मना मनाचे, मिळेना दिलासे मना मनाचे. तू रडताना मी रडतो ग, तू नसताना मी नसतो ग. तू रडताना मी रडते रे, तू झुरताना मी झुरते रे. तुझे अन माझे
अबोल रहाणे तुझे अन माझे अबोल रहाणे तुटके आरसे कुणा कुणाचे तुटके आरसे कुणा कुणाचे हॅलो. अहो 4 दिवस झाले तुम्हाला जाऊन. तुम्ही येणार आहात का नाही? तुम्हाला सांगितलं ना मी येणार नाही ते. माझी वाट बघत बसू नका. माझ्याकडून हे नातं संपलंय. पण मी म्हणलं ना माझी चूक झाली तरी तुम्ही गोष्टी ताणतच नेताय. आणि 2 दिवसात नातं संपवायला काय पोरखेळ वाटला का तुम्हाला? अहो मी पोरखेळ करते तर कशाला हवी आहे तुम्हाला? तशी पण बायको तुम्हाला फक्त बेडवर झोपण्यासाठीच हवी आहे. आणि माझ्याकडनं ते होणार नाही. अहो पण या गोष्टी बसून बोलून सॉल्व्ह करता येतात. तुम्ही या तर आधी. मी बोलले ना तुम्हाला मला यायचं नाही ते. बस झाला आता तुमचं. लय ऐकलं. ओरडू नका. बाकी मला काय माहित नाही. मी तुम्हाला आजच्या आज 5 वाजता न्यायला येतो तुमच्या घरी. माझ्यासोबत पुण्याला या तुम्ही. मी येणार नाही. बायकांना समजवायचं म्हणजे ना पालथ्या गाड्यावर पाणीच आहे. जावई बापू, आजच्या दिवस मुक्कामीच थांबा. चांगला बेत करू. नाही नको मामा. अहो लग्न होऊन अजून 8 दिवस झाले नाही. लोक म्हणतील लगेच सासरवाडीला जाऊन बसला. त्यापेक्षा आपलं पुन्हा जवळ करतो नाही का? पोरीचं तर काय विकळानं झाले बघा. अहो ती यायलाच नाही म्हणती. आता याला काय म्हणायचं? अहो तुम्ही तर शहाणी माणसं मामा. नवरा बायकोत काय झालंय आम्हाला तर काय बिकाळानं झाले बघा. पण नवरा बायकोत काय होणार आहे? तुम्ही इतकी वर्ष झाली संसार करताय मामा. नवरा बायकोचं थोडं इकडं तिकडं होतच. आता मी काय वेगळं सांगायचं? उगाच लहान तोंडी मोठा घास. पण आता आम्ही बी काय सांगायचं? पोरगी आई व्हायचं नाही म्हणती. ते अहो मग लगीन कशाला लावून दिलं? लगीन केलं म्हणजे पोरं असलीच पाहिजे का? आणि मग काय असायला पाहिजे? एखाद्या स्त्रीला मूल नको असेल तर तिच्यावर अशी जबरदस्ती करायची का? अहो पण मग हे तुम्ही लग्नाआधी सांगायचं ना. हा मामा हे चुकीचं आहे का नाही? अहो तुम्ही अशी मान खाली नका घालू. एखाद्याच्या आयुष्याचं वाटोळं करायचं काय अधिकार आहे तुम्हाला? त्यांना काही बोलू नका. त्यांच्या मुलीचे खाजगी प्रश्न त्यांना नाही माहीत. माझ्या आई वडिलांचा अपमान होणार असेल तर मी तुमच्यासोबत यायला तयार आहे. माझं काय व्हायचंय ते होऊ द्या. हाय का मामा? म्हणलं ना तुम्हाला हे असं बोल नाहीचं आडव्या. जावई बापू तर यायचं म्हणती ना ती तर जा तिला सोबत घेऊन. काय असेल ते दोघं मिळून बोलून घ्या. अहो मामी ती तुमच्याशी बोलल म्हणून तर तिला पाठवलं होतं इथं. अहो बोलली ती माझ्याशी. पण आता मला असं नाही सांगता येणार. तुम्ही शिकलेली माणसं शहाणी माणसं दोघं मिळून बोलून घ्या. होय काय असेल ते तुम्ही दोघं बोलून घ्या. त्याशिवाय मार्ग नाही निघायचा. अनुरगपुरी निघायचं इथं आपलं पावसा पाण्याचं लवकर निघा.
सॉरी. मी मुद्दामच तुमच्या घरी जरा जास्त बोललो, कारण तुम्ही परत पुण्याला यावं म्हणून. मला किती घाणेरडे आहोत हो तुम्ही. तुम्हाला नुसता सेक्स हवाय, साधी माणुसकी नाही तुमच्यात. काय झालं आता? काय चूक होती माझी? 2 शब्द प्रेमानं बोलावं म्हणलं तर लगेच धक्का दिला मला. आज ना उद्या तुमचं वागणं बदलल म्हणून मी सहन करतो, तर तुम्ही जास्तच करता. बायकोच्या खांद्यावर हात ठेवून 2 शब्द प्रेमानं बोलणं, याच्यात कसला आलाय सेक्स? काय झालेस स्नेहा तुम्हाला? हा, मी कधीच सेक्स नाही करू शकत. मला खूप भीती वाटते हो त्या गोष्टीची. पण का? सगळ्यांसाठी तर ही कॉमन गोष्ट आहे ना. माझ्यासाठी नाही. असं रडू नका बरं. काय झालंय मला सांगा. तुम्ही बोललेच नाही तर मन कसं हलकं होईल? लहानपणी आमच्या घराशेजारी रमेश मामा, आईने भाऊ मानलं होतं त्याला. तो आमच्या घराशेजारी राहायचा. मी 9 वर्षाची होते तेव्हा. तो रोज माझ्यासाठी खाऊ घेऊन यायचा आणि मला घरी बोलवायचा. माझी भाची म्हणून स्वतःच्या मांडीवर बसवायचं आणि माझ्या शरीराला जागोजागी स्पर्श करायचा. मला तो किळसवाना स्पर्श नको वाटायचा. मी त्याला विरोध केला तर तो मला गच्च धरून बसायचा. मला खूप भीती वाटायची, पण तो मला सोडतच नव्हता. तुम्ही याबद्दल घरी कधीच सांगितलं नाही. थोडं कळतं वय होतं माझं. मला माहित होत मी जर हे घरी सांगितलं तर आईचं आणि त्याचं नातं तुटणार, खूप मोठी भांडणं होणार, नाना त्याला मारणार. म्हणून मी काहीच बोलले नाही. आईला वाटायचं मामाचा जीव आहे भाचीवर, म्हणून तीही पाठवत राहिली त्याच्याकडे. जवळजवळ वर्षभर हा प्रकार सुरू राहिला आणि तेव्हापासून मला पुरुषाच्या स्पर्शाची भीती वाटायला लागली आणि ती किळस कायमची मनात बसली. म्हणून आय एम सॉरी. खरंच सॉरी. मला खरंच कल्पना नव्हती की इतकं काही झालं असेल म्हणून. मी तुम्हाला खूप खूप त्रास दिला. मला माफ करा प्लीज. त्या माणसामुळे मी स्वतःच्या बापाला सुद्धा घाबरायची. स्वतःच्या बापाला सुद्धा कधी मिठी मारून रडली नाही. मला वाटायचं सगळे पुरुष सारखेच असतात. नाही हो, सगळे पुरुष सारखे नसतात. आई शपथ, मी तसा माणूस नाही.
मी विनंती करते तुम्हाला, मला वेळ द्या, तुमची साथ द्या. मी स्वतःला हळूहळू यातनं बाहेर काढेन. मी तुम्हाला वचन देतो, जोपर्यंत तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नाही ना, तोपर्यंत मला हात सुद्धा लावणार नाही. नवरा बायकोचं नातं हे पवित्र नातं आहे. नवरा होऊन नाचण्यापेक्षा एकदा बायकोचा मित्र होऊन पहा, मग सगळ्याच गोष्टी कशा सहज घडून येतील.